महाराष्ट्रात गेल्या 3 दिवसांमध्ये हवामान खात्यानं अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलेला होता। पुढच्या 3 दिवसांचा अंदाज काय असणार आहे तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत। महाराष्ट्रातला कोकण पट्टा असेल, मुंबई असेल, त्याचबरोबर विदर्भातले काही जिल्हे असतील, या सगळ्या ठिकाणी हवामान खात्यानं येलो किंवा ऑरेंज अलर्ट दिलेला होता। आता या अलर्टचं रूपांतर रेड अलर्टमध्ये झालेलं आहे का? पाऊस पुन्हा एकदा थैमान घालणार आहे का महाराष्ट्रामध्ये? पुन्हा एकदा मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, या ठिकाणीही आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे का? या सगळ्याचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घ्यायला हवं की सध्या काय परिस्थिती आहे। तर हवामान खात्याचे माजी प्रमुख त्यांनी एक ट्विट करत असं सांगितलेलं आहे की इथे म्हणजे एस्पेशली ठाणे, कोकण आणि मुंबई या भागात आपण जर बघितलं तर अरबी समुद्राच्या दिशेनं साधारण इथं एक जे हाय कन्व्हेन्शन आहे, इंटेन्स टू व्हेरी इंटेन्स कन्व्हेन्शन जे आहे ते तयार झालेलं आहे। कन्व्हेन्शन म्हणजे काय? तर ज्या वेळेला उन्हामुळे सरफेस जो आहे तो खूप गरम झालेला असतो किंवा पृथ्वीचा जो सरफेस असतो तो खूप गरम होतो, त्यानंतर जी गरम हवा असते ती वर जाते आणि थंड हवा जी असते ती जागा जी क्रिएट झालेली असते, तयार झालेली असते, त्याची जागा घेते आणि मग ही गरम हवा ज्या वेळेला वर जाते किंवा ती वर आपल्याला हाईट वरती ती जायला लागते, त्यावेळेला त्याचे ढग फॉर्म होतात आणि मग अर्थातच पाऊस पडतो। हे खरं तर आपण ह्या आधीही आपल्याला बघितलेलं आहे किंवा आपल्याला हे माहिती आहे, पण आत्ताच्या घडीला काय घडतंय तर त्यांनी असं लिहिलेलं आहे की व्हेरी इंटेन्स कन्व्हेक्शन ऑब्झर्व्ड ओव्हर पार्ट्स ऑफ कोकण, गोवा, घाट एरियाज ऑफ मध्य महाराष्ट्र, मॉडरेट टू इंटेन्स कन्व्हेक्शन ओव्हर पार्ट्स ऑफ विदर्भ। म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे की इथं म्हणजे साधारण कोकण, ठाणे, मुंबई या सगळ्या भागामध्ये आणि त्याचबरोबर विदर्भातल्या काही भागात सुद्धा आपल्याला एक कन्व्हेक्शन जे आहे ते तयार झालेलं बघायला मिळतंय। म्हणजेच काय तर टेम्परेचर वाढल्यामुळे जी गरम हवा तयार होते किंवा सरफेस जो आहे तो गरम होतो आणि त्यानंतर ती हवा जी आहे ती वर जायला सुरुवात करते। वर जाताना ती हवा थंड होते, त्याचे ढग फॉर्म होतात आणि मग पाऊस पडतो असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। म्हणून त्याला एक कन्व्हेक्शन म्हणतात आणि कन्व्हेक्शन जे आहे ते सध्या तयार झालेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला महाराष्ट्रात पुढचे 2 ते 3 दिवस अनेक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो। आता ही जी परिस्थिती आहे याच्या आधारावरतीच त्यांनी पुढचे 3 दिवस महाराष्ट्रात कुठे कुठला अलर्ट असणार आहे ते सांगितलेलं आहे। तर ते सुद्धा आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातल्या कुठल्या भागांमध्ये कुठे कुठे अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यांनी कुठला सतर्कतेचा इशारा जो आहे तो दिलेला आहे। तर त्यांनी काय ट्विट केलेलं आहे तर थंडरस्टॉर्म अकंपनीड विथ लाइटिंग, गस्टी विंड्स रीचिंग अप टू 30 to 40 kilometers per hour and heavy to very heavy rainfall very likely to occur at isolated places in North कोकण। म्हणजे कोकणातल्या भागांमध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस जो आहे तो बघायला मिळणार आहे, तो पाऊस पडण्याची शक्यता आहे असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉल व्हेरी लाईकली टू अकर ॲट आयसोलेटेड प्लेसेस इन द डिस्ट्रिक्ट्स ऑफ साऊथ कोकण, गोवा, heavy rainfall very likely to occur at isolated places in घाट एरियाज ऑफ साऊथ मध्य महाराष्ट्र। त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी एस्पेशली कोकण आणि मध्य महाराष्ट्र इथे जे घाट परिसर जो आहे किंवा कोकणातला जो भाग आहे या सगळ्या ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। आणि आता पुढचे आपण अंदाज बघणार आहोत की कुठल्या जिल्ह्याला कुठला अलर्ट देण्यात आलेला आहे, पुढचे 3 दिवस महाराष्ट्रात कुठला अलर्ट असणार आहे ते आपण चेक करणार आहोत। तर आपल्याला आता या ट्विट मधनं हे कळलेलं आहे की मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागामध्ये पाऊस जो आहे तो प्रचंड प्रमाणात पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हवामान खात्याकडनं। पुढच्या स्लाइड वरती जाऊयात आणि बघूयात की कुठला अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। तर आपण जर 23 तारखेसाठी बघितलं तर 23 तारखेला रायगड, पुण्यातला घाट परिसर म्हणजे त्यांनी इथे वेगळं करून दिलेलं आहे की पुणे शहरात फारसा पाऊस किंवा अतिमुसळधार पाऊस पडेल असं नाही, तर जो घाट परिसर आहे त्या घाट परिसरामध्ये पाऊस पडू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर साताऱ्यात सुद्धा तसंच त्यांनी सांगितलेलं आहे। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग इथं सगळीकडे त्यांनी आणि कोल्हापूर या सगळ्या ठिकाणी त्यांनी ऑरेंज अलर्ट जो आहे तो त्यांनी दिलेला आहे, रेड अलर्ट दिलेला नाहीये। ऑरेंज अलर्ट जो आहे तो अजूनही कायम आहे, त्यामुळे घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती त्यांच्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जर तुम्ही उत्तर महाराष्ट्रात बघितलं तर धुळे असेल, नाशिक असेल, पालघर असेल, त्याचबरोबर ठाणे आणि मुंबई इथं सुद्धा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि विदर्भात सुद्धा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। म्हणजे तिथे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडू शकतो।
मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आणि मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मात्र सगळ्या ठिकाणीच त्यांनी ग्रीन रंग जो आहे तो दिलेला आहे, म्हणजे ते कुठलीही वॉर्निंग नाहीये, झाला तर अगदी तुरळक स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडू शकतो असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. पुढचा अलर्ट बघूयात. 24 आणि 25 तारखेला काय परिस्थिती असणार आहे ते सुद्धा आपण समजून घेऊयात. 24 तारखेला ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्यातला जो घाट परिसर आहे तो घाट परिसर, सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि कोल्हापूर आणि नाशिक मधला घाट परिसर या ठिकाणी आपल्याला ऑरेंज अलर्ट जो आहे तो बघायला मिळतोय. आणि विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या ठिकाणी त्यांनी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. त्याचं कारण म्हणजे काय तर जे कन्व्हेक्शन तयार झालेलं आहे ते विदर्भाच्या दिशेला सुद्धा तयार झालेलं होतं. विदर्भाच्या बाजूला सुद्धा जी आर्द्रता आहे ती वाढलेली आहे आणि याच्यामुळेच कुठेतरी ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 25 तारखेला आपण जर बघितलं तर नागपूर आणि गोंदिया या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कोकण पट्ट्यामध्ये, संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. आणि जर आपण 24 तारखेला म्हणजे गुरुवारचा अंदाज बघितला तर त्यावेळेला मुंबईला सुद्धा त्यांनी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. सो मुंबईत सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. यावेळेला आपण जर बघितलं तर बंगालच्या खाडीमध्ये आणि अरबी समुद्रामध्ये जी आर्द्रता आहे ती तयार झालेली आहे, ह्युमिडिटी ज्याला आपण म्हणतो ती वाढलेली आहे आणि त्याच्यामुळेच त्याचं रूपांतर जे आहे ते ढगांमध्ये होऊन एक कन्व्हेक्शन ज्याला म्हणतात तो पट्टा तयार झालेला आहे आणि त्या कन्व्हेक्शनमुळेच हा मुसळधार पाऊस जो आहे तो पडण्याची शक्यता हवामान खात्याकडनं वर्तवण्यात येते. त्याच्यामुळे तुम्ही जर तुमच्या जिल्ह्यातनं बाहेर पडत असाल किंवा प्रवास करणार असाल तर हवामानाचा अंदाज बघून बाहेर पडा असं सुद्धा हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यात सध्या काय परिस्थिती आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगू शकता. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये असेल किंवा उत्तर महाराष्ट्रात असेल, तुमच्या इथं पावसाची काय परिस्थिती आहे ते तुम्ही आम्हाला कळवा, म्हणजे त्याच्यावरती हवामान तज्ञांचं काय मत आहे ते घेऊन आम्ही तुम्हाला त्याची जी परिस्थिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर मुंबई तकला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.